मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची तातडीची बैठक घेतली। यावेळी दौऱ्याचे नियोजन आणि उपस्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 28 एप्रिल रोजी नियोजित सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची तातडीची बैठक घेतली। या बैठकीस आमदार विजयकुमार देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याण शेट्टी, देवेंद्र कोठे तसेच माजी आमदार राजन पाटील, प्रशांत परिचारक, दिलीप माने, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, महापौर विनायक कोंडाल आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री गोरे यांनी सांगितले की जिल्हा परिषद, महापालिका व नगर परिषद निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी आणि निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस सोलापुरात येत आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकामध्ये भरभरून यश सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला दिलं। एक हाती सत्ता महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची दिली ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं यश जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला मिळालं आणि 30 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या ताकदीवर थोडी मोठी सदस्य संख्या निवडून आणली। नगरपालिकेच्या निवडणुका असतील त्यामध्ये खूप चांगलं यश मिळालं। खास करून सोलापूर जिल्ह्यात 11 पंचायत समिती आहेत, त्यामधल्या 10 पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचा सभापती आज विराजमान झालेले आपण सगळेजण पाहतो। आणि एवढं मोठं यश मिळाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांचं, मतदारांचं आणि खास करून निवडून आलेल्या सगळ्या सदस्यांचं अभिनंदन करावं, त्यांचा सत्कार करावा म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब 28 तारखेला सोलापूरमध्ये येत आहेत आणि त्यावेळी कार्यकर्त्यांचा मेळावा आणि नवीन निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार असा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि त्या सोहळ्याच्या तयारी संदर्भातली आपली आजची बैठक होती। ती बैठक या ठिकाणी झाली। सगळे नगरसेवक, सगळे जिल्हा परिषद सदस्य, सगळे सभापती, आमचे सगळे नेते या बैठकीला उपस्थित होते आणि एक चांगला आणि एक मोठा आनंदोत्सव साजरा व्हावा या पद्धतीचं नियोजन करण्याची आजची बैठकीत दौऱ्याचे पूर्व नियोजन, कार्यक्रमाची तयारी आणि विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली। तसेच या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या।